हॅलो मैत्रिणींनो, आता शाळा सुरू होणार आहे आणि सर्व पालकांची आपल्या मुलांच्या शाळेच्या वस्तूंची खरेदीसाठी लगबग चालू आहे. आजच्या या व्हिडिओमार्फत मी पालकांना एक रिक्वेस्ट करते, ज्या काही मुलांना शाळेच्या वस्तू घ्याल, पेन्सिल, रबर, स्केल, कंपास बॉक्स, वॉटर बॉटल या ज्या वर्गामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या जितक्या तुम्हाला साध्या सिंपल घेता येतील, तितक्या साध्या आणि सिंपल घ्या. कारण आजकाल रबर देखील असे आलेले आहेत, टायरसारखे, कंपास बॉक्स अशा आलेल्या आहेत, गाडीसारख्या, पेन्सिल वेगवेगळ्या आलेल्या आहेत. तर या सगळ्या वस्तू मुलांना खूप आवडतात, अट्रॅक्ट करतात आणि पालक म्हणून आपण विचार करतो, की मी नाही वापरल्यात तर जाऊ दे, मी माझ्या मुलांना देते. पण आपण तिथेच चूक करतो. या वस्तू जेव्हा मुलं शाळेमध्ये घेऊन जातात, तेव्हा एका मुलाकडे जरी ती वस्तू असेल, वेगळा असा रबर असेल, तर त्याच्या पुढच्या आणि मागच्या 6-7 मुलांचं लक्ष जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा नसतं. सर्व लक्ष त्या वस्तूकडे असतं आणि इतर मुलं जी असतात ना, म्हणजे तो एक मुलगा की माझ्याकडे ही वस्तू आहे, अभिमानाने सांगत असतो, "अरे माझ्याकडे ही वस्तू आहे" आणि बाकीची ती 4 मुलं, "अरे ते काय आहे? काय आहे?" हे सर्व म्हणजे माझ्या हातामध्ये ती वस्तू यावी, मला ती पाहायला भेटावी आणि कुठेतरी टीचर शिकवताना सुद्धा त्या गपचूप त्या वस्तू काढत असतात, पाहत असतात, खेळत असतात आणि टीचर शिकवतात तेव्हा त्या 6-7 मुलांचं अजिबात लक्ष नसतं. तर कुठेतरी आपणच या गोष्टीला जबाबदार असतो. हा अनुभव मी वर्गामध्ये बसून घेतलेला आहे. मी शॅडो टीचरचं काम करते आणि इयत्ता 1ली पासून 1ली, 2री आणि आत्ता 3री या तिन्ही वर्गामध्ये मी आता बसत आहे आणि मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि आता मला असं वाटलं, की कुठेतरी याचा छोटासा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तो शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. माझं म्हणणं तुम्हाला सर्वांनाच पटेल असं नाही आहे, पण चुकीचा अर्थ घेऊ नका. कुठेतरी तुम्ही विचार करा, की ही गोष्ट खरंच मुलांना त्यांचं अटेन्शन दूर करते. जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा त्यांचं अटेन्शन नसतं. त्यामुळे जितका साध्या सिंपल वस्तू तुमच्या मुलांना देता येतील तितक्या देण्याचा प्रयत्न करा. थँक यू.